दिस जातील दिस येतील भोग सुख येईल. ए आई, दिस जातील. ए आई काय करत आहेस? आला तरी बाळा? हो. हा ये ये बस बस. बरं मी काय म्हणतो आई, हा उद्या माझा बर्थडे आहे. हो हो माहित आहे बाळा. तर माझ्या शाळेतले सर्व मित्र म्हणत होते की मला पार्टी पाहिजे. काय पाहिजे? पार्टी. हो का? बरं बरं. म्हणून मी त्यांना उद्या आपल्या घरी जेवण करायला बोलावलेलं आहे. हो बाळा हो. तुला काय लागते, काय डिश लागते, भाजीपाला सर्व जे काय लागते ते आजच सांग. हो अर्धा किलो टमाटर, वांगे, आलू घेऊन येशील. ठीक आहे, हो. मी आणतो. हो बाळा. सर्व उद्या बनवून ठेवशील. आणि हो. एक लक्षात ठेव, त्यांच्या समोर येऊ नकोस. बरं बाबा बरं बरं. तू जसं म्हणशील मी तसं. जातो आता. हो आता पोराचा वाढदिवस म्हटला की करावंच लागेल. दिस जातील दिस येतील. अरे बाबा. संदेश मंदार मार्ग हॅलो हॅलो संदेश. हा कैलाश. हा बोल. अरे हो, तुला सांगितलं होतं ना आज माझा बर्थडे आहे. अरे यार हॅपी बर्थडे बाबा तुला. थँक्यू सो मच. हार्दिक शुभकामनाएं. हाँ थैंक यू शब्बीर. हाँ जो सुनो, हाँ बोलो. जैसे मैंने कहा था कि आज मेरा बर्थडे है, तुम सबको मेरे घर पर आना होगा. ठीक है ठीक है. ठीक है? हाँ तो चलो आज अब मैं तुम्हारी राह देख रहा हूँ. ओके ओके. थैंक यू सो मच. हॅपी बर्थडे संदेश. थैंक यू. थैंक यू सर. चलो आ गए. यस आगे. चला मग आपण सरळ आधी जेवणालाच बसूया. ठीक आहे काय विषय. तुम्ही बसून घ्या. ओके. ए आई, हो बाळा आले का तुझं पोर? सगळं झालं ना, तयार आहे ना? हो हो झालं सगळं तयार आहे. घेऊन जा पोळ्या घेऊन जा, भाजी घेऊन जा, बनवून घेऊन जा प्लेट. हो ठीक आहे. हे घ्या. अरे तुला पण घे. हो घेतो मी पण घेतो. करा चालू. अरे काय विषय आहे का. चला लो जमेल लो. खाओ. काय लागते तर सरळ सांगायचं हा, लाजायचं बिलकुल नाही. अरे काय विषय आहे का. भावाचा बर्थडे आहे. भावाचाच मावला आहे आज. एन्जॉय. थँक्यू. पाणी. अरे बापरे. चला संदेश. हा थांब मला हसवा लागलं वाटतं कोणाला तरी. हे घे पाणी. आई तू काय केलं? काय झालं बाळा? तुला समजत नाही का आज मला बर्थडे होता, तू असं काय केलंस? अरे जाऊ दे संदेश जाऊ दे. जाऊ दे काकून तुम्ही जा. अरे यार काय जाऊ दे, मला बर्थडे होता आज, पूर्ण सत्यानाश झाला माझ्या बर्थडेचा. अरे जाऊ दे. काय काही झालं नाही. पोरींनो? जा काकून तुम्ही जा काकून. काही Sorry. लागलं का बाई? ये इकडे ये. काही नाही होत ये. नाही यार हे सर नेहमीच असंच आहे. अरे बर्थडे चांगला झाला. जेवण पण फुल झालं. काही विषय नाही. अरे होते रहता संदेश इस उम्र के अंदर. इथे बोलले तर मम्मी आहे ती काही होत नाही. जाऊ दे. अरे काय यार माझा बर्थडे आहे, बर्थडे वर्षातून एक बार येते, नाच असं व्हायचं होतं का? अरे चुकून थोडी ना केलं. आता तू पडला मम्मीच्या. अरे आंधळी आहे ती, दिसत नाही तिला. ठीक आहे चला फ्रेंड्स. सॉरी यार. देतो पुन्हा हॅपी बर्थडे तुला. हो. एक गिफ्ट. गिफ्ट तुला. थँक्यू. चल बाय मग. बाय. अरे खा जबाई खाना तो बहुत अच्छा था यार, लेकिन क्या कर पूरा बर्बाद कर दिया. खाया भी नहीं. गुलाब जामुन क्या मस्त थे. हाँ ना यार, संदेश की माँ ने पूरी खाने की सत्यानाश कर रखा है. अरे तुम्ही जेवले का नाही. तुमचं तर काही. बरं चला. आई खुश झाली ना तू? हा? हेच पाहिजे होतं ना तुला, की माझ्या बर्थडेला, माझ्या बर्थडेच्या दिवशी हेच करायचं होतं ना? अरे काय नाही तुला माहिती आहे तुझ्यामुळे माझा सतत लहानपणापासून
आपल्या आईविषयी कोणीच अपमान नसते होत बाळा, ऐक माझं. अरे यार, असा हा तर अपमान मला सहन नाही होत आहे. मला तुझ्यासोबत आता जास्त दिवस जगायचं नाहीये, राहायचं नाहीये. तू आतापासून एकटीच राहशील. नाही नाही, मी नाही जगू शकत संदीप. नाही जगू शकत तर मी काहीच करू शकत नाही, पण मी आता इथं राहू शकत नाही. नाही जगणार संदीप, तुझं केलं तू कशी जगणार बाळा? मला माहित नाही, पण मला आता हे सहन होत नाहीये. मी इथं सोडून चाललो. जा, मला नाही राहायचं तुझ्यासोबत. संदीप, संदीप! चाललो मी, राह तू एकटीच. नको जाऊ! नको जाऊ! माझं पोरगं कुठं गेलं? चाललो, राह. त्याला काय थांबवतं त्याला? काय करून जातोय बाई? नाही मावशी, आता नाही थांबणार मी. बस, शेवटचं आहे. आतडी जाऊ मधून सोडून गेलो मला. तर तुम्ही आता या भागात बघितलं की अंधत्वामुळे त्या मुलाला आणि त्या आईमध्ये कोणत्या प्रकारचा गैरसमज होतो. आईची काही चुकी नसताना सुद्धा तिला हा संबंध फेस करावा लागतो. पण आता पुढच्या याच्यात पाहूया, म्हणजे आफ्टर 3 इयर्स त्या संदेशच्या लाईफमध्ये आणि त्यांच्या मित्रांच्या लाईफमध्ये काय होते. तर आ गया क्या मेरा लाल? हाँ माँ आ गया। इतना काम करता है तू अपने माँ के बारे में थोड़ा सा भी नहीं सोचता घर पे कैसी है क्या है? क्या समझू माँ? तू सिर्फ अपने पाउडर के डब्बे को ही समझ। कौन सा पाउडर का डब्बा माँ? वो जो आईने के सामने बैठा रहता, वो प्यार है मेरा माँ। ऐसा कैसा प्यार है वो ना देखा समझता है। माँ मेरा प्यार है वो, तुम प्यार की भाषा क्या जानोगी? मराठी लड़की नहीं तुझे हिंदी लड़की मिली नहीं क्या? माँ मेरा प्यार है, मैं बोल रहा हूँ। अरे तो तेरी प्यार की भाषा पहले तूने तो समझनी चाहिए थी। माँ थोड़े कुछ दिन एडजस्ट कर लेंगे माँ मराठी में। मराठी एडजस्ट करने जितनी आती है मेरे बेटा, मगर वो इतना जो शब्द बोलती है मराठी में जो गाली देती है वो नहीं आती ना। माँ गाली थोड़ी ना देती है वो। माँ क्या कर रही हो अभी? वो देख बच्चा रो रहा फिर भी नहीं तुम्हारे। स्नेहा तू उचलता येत नाही का? तुला वाढली पण कळली नाही का तुला आतापर्यंत? हो सटमी उचल लवकर पहिले त्याला. उचल त्याला पटकन. तुला काय हे शिकवलं का? अरे तुला कळत गाडी काम नाही मला. फक्त भांडेच घासते का? दुसरं काही काम येत नाही का तुला? तू काय करता? हो काय तुला असं जाऊन बसली राहता, दुसरं काही काम करत नसते ना घरात? काहीच नाही काम करत. तूच करता म्हणून काय ढकलू राहिली? उचल ना त्याला. अहो, तुला समजतं आहे का? काही समजत नाही. कुठे कुठे पण काहीच कळत नाही. हा, रडू नाही. रडू नाही. काय झालं? रडू नाही. ही बुटी तशीच आहे आपली. काही समजत नाही तिला. अरे किती देर से रो रहा है? कशी आहे का तू? भाड्याला सांभाळता येत नाही का? तुम्हाला नाही का कळत मग? तुझ्या आईने काही शिकून पाठवलं नाही का? काहीच नाही शिकवलं. हाँ, देख बेटा कैसे झगड़ा करती है दिन भर. मैडम माँ वो झगड़ा थोड़ी ना कर रही है। माँ समझती है मुझे मराठी, मैं महाराष्ट्रियन हूँ। हाँ तो क्या करूँ माँ, मैंने प्यार किया हो ना उससे। चल अपन इसे दवाखाने में लेकर जाएंगे. हा, चलो. तुम्हाला काही समजत नाही का रे? रोज रोजची किटकिट। तुमच्या आईला सांगत जा. कळत नाही काही नाही. मोठी फक्त बसते. जब से शादी करके लाया झगड़ा 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 ही कर रही है घर में। आता घ्या नाही ना. चलते चल अभी. चलो दवाखाना। चला ना आता काही सांगू चला म्हणून. थांबा 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 जास्त सांगू नको. थांबा. अपॉइंटमेंट घेतली होती का? हो, appointment घेतली होती अपॉइंटमेंट. हो का? पेशंटचं नाव काय? अंशु. सरनेम असेल ना? हॅलो. अरे यार, आज तो ऑफिस में बहुत देर होगी. मेरी बेबी मेरी राह दिख रही होगी. अच्छा ठीक आहे. पेशंट आलाय अंशु थांबा ना, ताई. सांगते ना. तर बोलवायचं का?
अच्छा ठीक आहे, तुम्ही दाखवून द्या. हो चल आता डॉक्टरकडे. काय झालं याला? हा रडून राहिला 2 दिवसापासून. किती त्याचं अंग लाल लाल झालं पूर्ण? हो तिची माय पाहतच नाही त्याला. हो का? बरं ठीक आहे, मी याला चेक करतो. तिच्या मायनं एका दिवशी वरणात पाडलं होतं त्या बाळाला. ठीक आहे, मी तुम्हाला काही मेडिसिन लिहून देते, त्याने सगळं काही ठीक होईल. आणि जरी अजून काही त्याला झालं तर मग तुम्ही उद्या सकाळी परत या. पण हे बसणार का डॉक्टर हो साहेब? हो नक्की. जर बसलं नाही तर पुन्हा येऊ का? हो हो. चला बाहेर जाऊ. काय सांगितलं डॉक्टरना? ते थांबना ते रिसिप्ट हे घ्या, त्यांना म्हणा जर अजून काही ताप बीप वाढले किंवा त्याचे रॅशेस कमी नाही झाले तर उद्या सकाळी परत या. आणि तुझे पप्पा आले की आपण डॉक्टरकडे जाऊया. तुमच्या मेडिसिन बाळाला घेऊन या. बाळाला द्या. 2-3 सुप्रिया बॅग माझी. हो, माझ्या हातात बाळ दिसत नाही का तुम्हाला? मग मी काय करू? तुम्ही फक्त ऑफिसमध्ये जायचंच काम करता का? पहिले ते ऑफिस मधल्या सर्वांचं ऐका, घरी आल्यावर तुझी कटकट, मी करू काय? पण लग्न कशाला केलं? ऑफिसमध्ये जायचं असतं ना. हे बघ, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. मला पण तुमच्याशी बोलायचं नाही आहे. याला दवाखान्यात दाखवू आपण पहिले. चला लवकर. ठीक आहे, काय झालं त्याला आपण पाहू आणि दवाखान्यात जाऊ. चल. ठीक आहे, चला. गेले बेटा मेडिसिन लाना ये. मेडिकल काय आहे तुमचं पेशंट? ठीक आहे मा. सर्जन काय? बरं, ठीक आहे, 1 मिनिट थांबा. मॅम पेशंट आहे, बोलू का? हो, पाठव. तुम्ही चल. बोलून द्या. काय झालं बाई याला? हे लाल लाल पूर्ण त्याचा अंग. तो खूप रडतच आहे मॅडम, म्हणून होता. हो का? तुम्ही त्याची काळजी नाही करत वाटते जास्त. बघू द्या. काय झालं त्याला? ठीक आहे, मी काही मेडिसिन लिहून देतो, सगळं काही ठीक होणार. बरं बरं, ठीक. तो पोरगा आला नाही आतापर्यंत. पायवर कुठं गेला तो? बाहेर जाऊन पाहिजे. तू पाहिलाय तुला पाहता येत नाही का? तू बाहेर बस. हाय बाई, कुठून आल्या तुम्ही? आम्ही अकोल्यावरून आलो. हो का? तुम्ही एकट्या दिसत आहे? हो ना, माझ्यासोबत माझा नवराच आलेला आहे फक्त. का बस सासूबाई नाही का? सासू आहेत, पण त्यांनी त्याच्याबद्दल कधी सांगितलंच नाही मला. सासूच नसेल मग कशी सांगणार? मी बरं सांगितलं तुम्ही. आता मी त्यांना विचारणार याबद्दल. हो का? विचार माझी सासू खूप चांगली आहे. ए सुप्रिया, चल. मेडिसिन घेतली मी, चल. बरं. अहो, हा? घरी जायच्या पहिले मला एक अगोदर सांगा, तुमची आई कुठं आहे? आई, हं? तुला कितीदा सांगितलं की माझ्या आईचा विषय मला नको काढू. मग मी काय घरचे कामं पण करत होतो आणि या बाळाला पण पाहत होतो का? तुमची आई मला लग्नापासून दिसलीच नाही. कुठं आहे कुठं नाही तर. माझ्या आईबद्दल तू मला विचारू नकोस, कारण तिच्यामुळे माझा सतत लहानपणापासून अपमान झाला आहे आणि आता मला तिला बघायचं नाहीये. स्वतःच्या आईमुळे कोणाचा अपमान होते का? पण प्रत्येकाची आई ही आंधळी नसते ना. आंधळ्यामुळे अपमान नसते होत. मला सासूबाई घरात लागणार. अगर ते तुम्ही त्यांना घरात आणत असाल तरच मी येते, नाही तर मी माझ्या माहेरी जाते. अगं हो माझी माय, चल. मी तुझ्या इच्छेपुरती तुझ्यासाठी माझ्या आईला आणतो. हो हो, ठीक आहे. तर मग या नाटिकेच्या दुसऱ्या भागात तुम्ही बघितलं की त्या लग्न झाल्यानंतर त्या दोघांचा संवाद आणि त्या संदेशची बायको म्हणजेच ती आईविषयी कसा हट्ट करते. मला सासू हवी. आजकाल कोणी असं म्हणत नाही, पण ती म्हणते मला सासू हवी. तर आता या तिसऱ्या भागात पाहूया की बायकोच्या हट्टावरून संदेश कोणत्या प्रकारचं रिॲक्शन घेतो. हो बाई आता तर पिक्चर पाहायला मी बंद केले. उन्हाळा किती हाय बाबा. हॅलो. हा संदेश बोल. यार माझ्या बायकोचा हट्ट आहे की तिला तिची सासू पाहिजे. हा मग काय करायचं? चल माझ्या घरी जाऊ आणि माझ्या आईला आणू. बरं ठीक आहे, मी फ्री आहे, तू येऊन जाशील मग घरी चालल्या जाऊ. हो ठीक आहे, चल. हा ठीक. आलास कैलास? हा चल जाऊ. ठीक आहे चल.
अरे संदेश घराला तर लॉक आहे तुझ्या. आई कधी घराला लॉक लावत नाही. मग चल शेजारीमध्ये काकू वगैरे आले त्यांना विचारून घे. काकू माय, कोण आलो गं? माय बाई दुपारच्या येलेले. काकू मी संदेश. तू संदेश आहेस ना? हो तू छोटी चड्डी पहनता था. हो काकू. लॉलीपॉप खाता था. हो काकू. सोन्यावा, किती मोठा झाला हो माय. बसावलं बाबू. मा- काढलं का? मावशी मी आता आईला घ्यायला आलो. काय काय बोलला तू? मावशी मी आईला घ्यायला आलो. इतका उशीर रे? किती दिवसाची वाट पाहत होती तुझी आई. पण आता आलो ना मी. अरे तर मग तीच नाही तर येऊन काय फायदा तुझा? तू यायला खूप उशीर केला संदेश. तीच नाही म्हणजे? ती नाही आता बाबू या जगाची गेली तुला सोडून. ए मावशी अशी मजा करू नको. नाही बाबा, मी मदत नाही करू राहिली बाबा. काय मोठा आहे मराठीचा. कैलाश हा संदेश. सांग ना या मावशीला. मावशी काय म्हणते? अरे काकू काय झालं सांगा ना. खुलं खुलं सांगा. याची आई कलाच काही सांगू नाही शकत मी. तू सांगू मग. पुष्पा ती चिठ्ठी दे ना त्याला. हो थांब रे थांब. बाई कुठंच ठेवली मी. मला विश्वास नाही बसत आहे. कारण मी मान्य करतो की माझी आई माझ्यावर नाराज राहील पण मला सोडून ती कधीच जाणार नाही. घे आमचं फोटो वाटते ना हे घे. जायच्या आधी तुझी आई चिठ्ठी घेऊन घे. तू चिठ्ठी? काळजाच्या तुकड्यापासून रक्ताच्या गोळ्यापासून, काळजाच्या तुकड्यापासून रक्ताच्या गोळ्यापासून, प्रेमाच्या धारेपासून माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय मुला, तुला खूप सांगायचं होतं संदेश. माझ्या मनात उठलेलं काहूर तुला समजवायचं होतं. तू माझ्या पोटचा गोळा, माझ्या जीवाचा तुकडा होता. मी तुझ्यावर जीवापार प्रेम करत होते. माझ्या जगण्याचा एकमेव आश्रय तूच होता. मी माझ्या आधळेपणामुळे तुला पाहू शकत नव्हते, पण मी तुझ्या प्रत्येक गरजा समजत होते. कारण 9 महिने मी तुला माझ्या गर्भात वाढवलेलं होतं. संदेश माझ्या लेकरा, मला माफ कर. माझ्या अंधत्वामुळे तुला खूप त्रास झाला रे. नको त्या जागी तुझ्या मित्रांसमोर नेहमी तुझा अपमानच होत होता. परंतु एक गोष्ट ती अशी जी तुझ्या व माझ्या जीवनातलं एक रहस्य आहे, जे तुला मी आज सांगायला जात आहे. संदेश, तुझ्या लहानपणाची ती गोष्ट. बाळा, तू खेळत असताना तुझा ॲक्सिडेंट झाला होता व त्यामध्ये तू आंधळा झाला होता व डॉक्टर म्हणाले की तू आता कधीच बघू शकणार नाही. माझा जीव कासावीस झाला. मी पूर्ण मनाने खचले, तुटून गेले. मला काहीच कळत नव्हते. देवा, माझ्या लेकराला तू असं का केलं? मला ही शिक्षा का दिली? माझं बाळ आता हे जग कसं बघणार आणि तू कसा जगणार? या विचारांनी माझं मन काहूर झालं, तुटलं, दुःखी झालं. मग मीच निर्णय घेतला की मी माझे डोळे तुला देणार. यासाठी की बाळा, मी हे जग पाहून चुकले होते. मला या जगाची जाणीव खूप चांगल्या प्रकारे झाली होती. बाळा, तू तर या जगाविषयी अनोळखा होता. तुला जगाचं ज्ञान नव्हतं, समज नव्हती. देवाने इतकी सुंदर पृथ्वी निर्माण केली, त्यामध्ये रंगीबिरंगी फुलं, झाडं, पशु पक्षी, सगळे जीवनातले उतार चढाव, बरे वाईट माणसं ह्या डोळ्यांनी मी बघितलेलं होतं. आणि माझी इच्छा होती की तूही ते बघावं. आणि आता बघ, तू खूप खुश आहेस. तू हे जग आता खूप चांगल्या प्रकारे बघत आहेस. जीवनातले प्रत्येक क्षण तू आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहेस. पण का संदेश, माझ्यामुळं, तुझ्या स्वतःच्या आईमुळं तुझा अपमान होत होता. माझी शेवटची इच्छा म्हणून मी तुला बघायला सुद्धा तुझ्या घरी आले होते. पण तुझ्या बायकोने कोणी भिकारी असणार म्हणून मला दाना, पीठ व तेल दिले. ह्यापुढे मी काय बोलणार? तिथून न बोलताच चालले गेले. हो ना संदेश, खरं बोलत आहे ना मी. म्हणून मी तिथून चुपचाप न बोलता चालले गेले. बघ बाळा, माझ्या लेकरा, तू चांगला राहा. जीवनात सगळं सुख तुला भेटो, हीच माझी मनापासून देवाचरणी प्रार्थना आहे. फक्त शेवटची इच्छा हेच म्हणणार की माझ्या पूर्ण जन्माचे फळ तुझ्या पदरी पडो, तुझ्या पदरी पडो. तुझीच आई, तुझीच आई, तुझीच आई. अरे संदेश, आता रडून काय फायदा? जाऊ दे का?
बोल संदेश. संदेश तू आलास पण तू यायला खूप वेळ लावला. तुझी आई आमच्या हॉस्पिटलमध्ये तुझी शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघत होती पण तू काही आलास नाही. जाताना ती एवढेच म्हणाली, जसा माझा मुलगा माझ्या शर्मिंदा झाला तसंच कोणतेही आई वडील किंवा कोणताही मुलगा आपल्या आई वडिलांवर शर्मिंदा होऊ नये म्हणून तिने जाताना आमच्या हॉस्पिटलमध्ये तिचे पूर्ण शरीरच दान केले. जसे तिने तिचे अवयव दान केले तसे तू पण अवयव दान करशील आणि कोणाच्या ना कोणाच्या उपयोगात येशील. माझी आई खरंच ग्रेट होती. जिवंतपणे तिनं मला तिचे डोळे देऊन हे पूर्ण जग दाखवलं आणि मरताना सुद्धा ती कोणाच्या तरी कामात आली. खरंच माझी आई मान होती पण मी तो अंधळा घालतो की माझ्या आईला ओळखू नाही शकलो. आज माझी आई नाही पण माझ्या आईचे अवयव प्रत्येकात आहे म्हणून आज माझी प्रत्येकामध्ये जिवंत आहे. मला गर्व आहे माझ्या आईचा. माझ्या आईचं आईमुळे माझा अपमान नव्हता होत. गर्वाने वागतो मी खाणाऱ्या आईचा मुलगा आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असतो. बघा आज हा माझा मित्र लहानपणी बर्थडेच्या दिवशी त्याने आईला सोडून दिलं आणि आज बघा आज त्याच आई त्याच्यासाठी किती मोठं कार्य करून गेली आहे. म्हणून माझी एक विनंती आहे मित्रांनो, कधी आई वडिलांचं मन दुखू नका, कधी आई वडिलांचं मन दुखू नका, कधी आई वडिलांचं मन दुखू नका. थँक्यू माय ऑल टीम. शेवटी या कार्यक्रमातून म्हणजे या नाटिकेतून आम्हाला एवढंच सांगायचं होतं की अवयवदान आणि आई आणि मुलाचं बंधन. शेवटी एवढे म्हणेल, जरा विसरा तुम्ही जाती भेदाची वासना, सारे विश्व हे आपुले जशी मायेची वासना. सर्वात मोठ्या दानाला जरा विचारे जागवा, त्या दुर्बल लोकांना जरा सबल बनवा, त्या दुर्बल लोकांना जरा सबल बनवा. तर आमच्या या टीमचा हाच एक उद्देश होता, अवयवदान. सर्वांनी म्हणायचा प्रयत्न करा, अवयवदान. थँक्यू.